दादा म्हणाले, मी बहिणीच्या विरोधात उभं करायला नको होतं. दादा म्हणाले, माझं कुटुंब फुटलं, मी चूक केली, तुम्ही करू नका. तुम्ही दादांना लहानपणापासून ओळखताय. दादांचं हे मत राजकीय आहे की खरंच दादांच्या मनातली ही भावना आहे? दादांना खरं मी ओळखत असेल तर नक्कीच त्यांची ती खरी भावना असावी असं मला वाटतं. गुजरातचे जे मोठे नेते आहेत, जे दिल्लीत बसतात, त्यांनी मुद्दामून प्रेशर करून दादांना भाग पाडलं असावं सुप्रियाताईंच्या विरोधात लढायला, असं कधी-कधी तिथं वाटतं. पण फक्त दुर्दैव एवढंच, की दादांनी ते स्वीकारलं आणि सुप्रियाताईंच्या विरोधात त्यांनी काकींना उतरवलं. त्यामुळे भूमिकेकडे बघत असताना आज जे दादा बोलतात ते जेन्युइन वाटतं, जे नक्कीच मनापासून ते बोलतात असं वाटतं. पण मग त्यावेळेस घेत असताना त्यांनी भूमिका जर वेगळी घेतली असती तर ते आम्ही मान्य केलं असतं. आणि त्यावेळेस जी भूमिका त्यांनी घेतली म्हणजे दिल्लीच्या समोर ते झुकले आणि दिल्लीवाल्यांचं त्यांनी ते ऐकलं आणि सुप्रियाताईंच्या विरोधात काकींना उभं केलं. त्यामुळे त्यांनी त्यावेळेस तो निर्णय घेतल्यामुळे आज कधी-कधी असंही वाटतं, की कदाचित दादांना कुणीतरी सांगतंय, की लोकसभेमध्ये लोकं तुमच्या विरोधात गेले कारण का तुम्ही साहेबांच्या विरोधात आणि कुटुंबाच्या विरोधात गेलाय. त्यामुळे आत्ता स्टेटमेंट देत असताना तुम्ही जर थोडंसं भावनिक केलं, तर कदाचित राजकीय फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही रोहित पवार म्हणून विचारलं नाही तर पुतण्या म्हणून विचारलंय, तर मला असं वाटतं की दादा खरी भूमिका मांडतायत. पण राजकीय भूमिकेतून आज बघितलं जे लोकसभेत जो रिझल्ट लागला, त्यामुळे त्याच्यामध्ये असंही वाटतं की दादा लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न करत आहेत.